मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलंय। 10 तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे। अन्न पाणी औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे। त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिलाय। सगळे सोयरेच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे। जरांगे यांची तब्येत खालावली असून उपचाराला ते नकार देत आहेत। जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्य पथक अंतरवालीमध्ये दाखल झालं। मात्र नाडी आणि बीपी तपासणी करण्यासाठी देखील जरांगे पाटील यांनी विरोध केला। आमचे डॉक्टर्स दर तासातासांनी त्यांची विचारपूस करत आहेत। तपासणीसाठी त्यांच्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी पाणी तरी घ्यायला पाहिजे, पण ते अद्याप नकारच देत आहेत असं वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलंय। मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत। सगळे सोयरेच्या अध्यादेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही असं खोल गेलेल्या आवाजात पण ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागं हटणार नाही। मराठ्यांची लाट कशी उसळली आहे बघा, सरकारचे काही डोळे गेलेत काय, अक्कल नाही का यांना, अशा शब्दात जरांगे यांनी सरकारवर टीका केली। मंगळवारी रात्री जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि पाणी पिण्याची विनंती केली। मात्र जरांगे पाटलांनी नकार दिला। ग्रामस्थांकडूनही जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती करण्यात आली, पण जरांगे पाटील सगळे सोयरेच्या कायद्यावरती ठाम आहेत।